हाय एव्हरीवन. आज आपण बोलणार आहोत सुधा मूर्ती यांच्या अस्तित्व या पुस्तकाबद्दल. आता रिसेंटली म्हणजे कालच मी हे वाचलं आहे. अतिशय उत्कृष्ट असं लेखन आहे त्यांचे. तर सर्व पुस्तकं वाचण्यासारखे असतात आणि त्यातनं खूप काही गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या असतात, पण हे पुस्तक मला खूप जास्त आवडलं. ना एक गर्भश्रीमंत मुलगा, त्याची फक्त एका फोटोमुळे त्याचं पूर्ण अस्तित्व बदलून जातं आणि गर्भश्रीमंतापासून तो फक्त एक सामान्य माणूस तो फक्त राहतो. त्याचं अस्तित्वच त्याला समजत नाही काय आहे. रक्ताची नाती खूप महत्त्वाची असतात, घट्ट असतात, पण रक्ताचं नातं नसतानाही त्या घरात राहून त्याला मिळालेले संस्कार आणि आपलेपणा हा त्या रक्ताच्या नात्यांपुढे आणि पैशांपुढेही कसा श्रेष्ठ ठरतो. आणि तेवढ्या वेळात त्याने घेतलेले सर्व डिसिजन हे किती छान लेखिकेने मांडले, हे खरंच वाचण्यासारखं आहे. जर वाचलं नसेल तर नक्की वाचा सुधा मूर्ती यांचं अस्तित्व.